नमस्कार, आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. पिंपरी चिंचवड पोलिसांतर्फे आज वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला आहे. जवळपास 2,40,40,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी जवळपास 140 प्रॉपर्टी ऑफेन्सच्या गुन्ह्याची उकल करून अंदाजे 2,40,40,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना केला आहे. यात सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम, दुचाकी, 4 चाकी वाहन आणि मोबाईल फोनचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सर, आज आपण मुद्देमाल हस्तांतरण करत आहोत. नेमकं किती गुन्ह्यातील मुद्देमाल आपण हस्तांतरण करत आहोत, किती यातलं त्याची कॉस्ट काय आणि एकूणच हे परत करताना काय भावना आहे? आज आपले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मधले 130 केसेसचे मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास 2,40,40,00,000 चे वर आहे, या व्हॅल्यूच्या मुद्देमाल जे तक्रारकर्ता आहेत त्यांना आज परत करण्यात आलेला आहे. यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे, फिजिकल ऑफेन्स आहे, सायबर क्राईम आहे, इकॉनॉमिक ऑफेन्सेस आहेत, त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत. त्यांची मुद्देमाल आपण इथे परत केलेलं आहे. सर, ज्या पद्धतीने आपण आज कार्यक्रम राबवत आहोत, हे पाहता म्हणजे जे सर्वसामान्य तक्रारदार आहेत किंवा सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास अजून वाढेल, कारण की त्यांना मुद्देमाल परत मिळतो. तक्रार इथे येत राहतात, पण त्यांना आज रिकव्हरी पण होतं त्यांच्या. पोलीस जे आहे ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस, ते आपण त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो. त्यानंतर ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला अरेस्ट झाला, त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते, ते आपण परत कोर्टाची परवानगीने जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण परत करत असतो. आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतल्या होता. एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूच्या मुद्देमाल परत करायचा होता. याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून हे कार्यक्रम करण्यात आला, ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल, त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहेत ते आपल्याला परत करता येईल. सायबर क्राईममध्ये सध्या सर खूप मोठी वाढ होत आहे, तर नागरिकांना काय आवडतं? त्याच्यामध्ये सर्वात तीन चार बेसिक जे गोष्ट आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. ते आहेत की आपल्याला आपला OTP कोणाशी शेअर करायला नको, त्याचबरोबर आपले बँकचे डिटेल, अकाउंटचे डिटेल वगैरे कोणाशी शेअर करायला नको. तसेच कुठलाही सस्पिशियस लिंक जर आपल्याकडे ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा दुसरा कुठला याच्यातून आलेला आहे, टेलिग्राम किंवा इथला कुठल्याही इतर सोशल मीडिया याच्यावर आलेलं आहे, तर त्याला कुठल्याही प्रकारे लिंक करायचं नाही आहे. आणि ज्यावेळी जर चुकून अशा प्रकारचे काही सायबर क्राईम आपल्याबरोबर घडलेलं आहे, त्यावेळी इमिडिएटली cybercrime.gov.in आपला वेबसाईट आहे, त्याच्यावर इमिडिएटली आपल्याला सगळे डिटेल्स रिपोर्ट करायला पाहिजे, ज्याच्यामुळे जे काही आपला ट्रान्सफर झालेला आहे आपल्या अकाउंटतून पैसे, त्याला फ्रीज करता येईल आणि आपल्याला परत पैसे मिळण्याची संभावना फार जास्त राहील. सायबर क्राईम